नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर सकाळ झाली आणि मी कामावर निघाली आहे. तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि माझ्या घरापासून माझं काम लांब आहे, तर मी त्यामुळे 15 ते 20 मिनटं लवकरच कामावर निघते. तर पहिल्या कामावर एंट्री केली आणि इकडे बनवली मस्तपैकी काळ्या मसाल्यातलं वांगं. तर मस्त परतलेलं वांगं आहे हे, शेंगदाण्याचा कूट घालून काळ्या मसाल्यातलं वांगं केलेलं आहे. त्यानंतर 2 चपात्या केलेल्या आहेत. मॅडम आज एकट्याच आहेत लंचसाठी आणि ब्रेकफास्टसाठी, त्यामुळे जेवण मॅडमपुरतंच बनवायचं आहे. त्यामुळे 2च चपात्या बनवल्या आहेत, भाजी बनवली आणि ही जी रात्रीची चपाती उरलेली त्याला फोडणी टाकली मस्त कांदा बटाटा आणि शेंगदाणा टाकून. तर इकडे आज एवढंच जेवण बनवायचं होतं. टोमॅटो कापून ठेवला आहे, बीटरूट कापून ठेवलेलं आहे आणि इकडचं स्वयंपाक डन. तर इकडचं जेवण झालेलं आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे. भांडी जरा जास्त होती कारण स्वयंपाक कमी असल्यावर भांडी जरा जास्त असतात, तर भांडी वगैरे घासली, किचन गॅस क्लीन केला आणि आता चालली आहे दुसऱ्या कामावर. तर मी तुम्हाला दाखवते की दुसऱ्या कामावर मी काय बनवते, पण त्याआधी सांगते की तुम्ही माझे फुल व्हिडिओ लॉंग व्हिडिओ बघत राहा. त्याच्यामध्ये माझा दिवसभराचा डेली रुटीन सगळं तुम्हाला दिसेल. तर दुसऱ्या कामावर आली आहे. इकडे आधी गेल्या नाश्त्यासाठी गरमागरम पोहे बनवले मस्त महाराष्ट्रीयन स्टाईलचे, कांदा बटाटा कोथिंबीर घालून आणि शेंगदाणे घालून मस्तपैकी पोहे बनवले, मोकळे आणि मऊ असे. त्यानंतर दुपारी लंचसाठी बनवलेली आहे अंडा कढी. तर किती छान रंग आला आहे बघा. तर अशी मस्त झणझणीत आणि रश्शेदार अशी अंडा कढी बनवलेली आहे. खूपच टेस्टी झालेली, जेवढी छान दिसते तेवढीच टेस्टी पण झालेली. त्यानंतर ही नॉनव्हेज झाली, तर दादा नॉनव्हेज नाही खात, मग त्यांच्यासाठी व्हेज भाजी बनवलेली, शेवगाची शेंगा आणि बटाटा ह्याची व्हेज भाजी बनवलेली. मस्त वाटण घालून घट्ट अशी शेवगाची शेंग आणि बटाट्याची कालवण म्हणजेच रस भाजी बनवलेली. त्यानंतर बनवलेला आहे जिरा राईस. टॅन बघा किती मस्त कलरफुल दिसतोय ना जिरा राईस. ह्याच्यामध्ये तळलेला काजू टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे, 4 लवंग 4 काळी मिरी, थोडासा तेजपत्ता, म्हणजे एका तेजपत्त्याचे 4 तुकडे करून टाकलेले आहेत. असा हा जिरा राईस केलेला, जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच टेस्टी झालेला. त्यानंतर चपात्या केलेल्या आहेत. तर इकडचं माझं काम झालेलं आहे. किचन गॅस क्लीन केला आहे, सगळं जेवण झाकून ठेवलं आहे आणि आता मी जाणार आहे तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावर मी काय बनवते ते दाखवते. तर चला, तिसऱ्या कामावर मी पोचली. इकडे बनवली मस्त क्रीमी कॉर्न भाजी. तर क्रीम कॉर्न व्हेजिटेबल तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मस्त क्रीमवाली ही कॉर्न आणि कॅप्सिकमची भाजी बनवली आहे. त्यानंतर राजगिऱ्याची रोटी बनवली आहे, बीटरूट टाकून राजगिऱ्याची रोटी बनवलेली आहे. तर इकडचं माझं काम झालेलं आहे. इकडे फक्त रोटी भाजीचंच काम आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे, एकदम मऊ. उद्या खाल तरी मऊ राहील अशी राजगिऱ्याची रोटी आहे. तर इकडचं काम माझं फिनिश झालं आहे. आता मी चालली आहे घरी. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात असेच छान कमेंट करत जावा, कमेंट करून सांगत जावा आणि जाण्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.